नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची आणि अर्जंट माहिती पाहणार आहोत। बघा ताईंनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचा THR आलेला आहे। परंतु THR आल्यानंतर आपल्याला काही महत्त्वपूर्ण कामे करावी लागतात। ती कामे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत आणि ती कशा पद्धतीने करायची याची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। जास्तीत जास्त सेविकाताई मदतनीस ताईपर्यंत शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, काय करायचं आहे, आपण FSEMS सर्च करून हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। जर ते ॲप तुमच्याजवळ अगोदरच असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही। त्याच्यानंतर बघा, आपला लॉगिन ID म्हणजे आपला पोषण ट्रॅकरचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा, साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज दिसत आहे। इथं आपल्याला दिसत आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पुरवठा ऑर्डर तयार करा। जर तुम्हाला इथं नाही दिसली तर तुम्ही इथं खाली आदेश हे बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करून देखील पाहू शकता। बघा, इथं आपल्याला पूर्ण एका वर्षभराचं म्हणजे पाठीमागच्या वर्षाचं देखील पूर्ण ऑर्डर हे दिसणार आहेत। बघा, इथं खाली दिसत आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर यांची ऑर्डर पहा आणि डिलिव्हरी प्राप्त करा, फोटो अपलोड करा असा मेसेज आला आहे। ज्या ठिकाणची आपण ऑर्डर घेतलेली आहे त्या ठिकाणी ऑर्डर पहा, ऑर्डर वितरित, फोटो अपलोड करा असं दिसतंय। परंतु ज्या ठिकाणची आपण ऑर्डर अजून रिसीव करायची आहे त्या ठिकाणी असं केशरी कलरमध्ये इथं आलेलं तुम्हाला दिसत आहे। तर बघा, आपण आता डिलिव्हरी प्राप्त करा या बटनावरती क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर आपल्या पावतीवरचा जो आकडा आहे तोच आकडा इथं आहे का नाही एकदा चेक करून घ्यायचा आहे। आपल्या 6 महिने ते 3 वर्षांची बालकांची जी काही संख्या आहे ती चेक करायची आहे। गरोदर स्तनदा मातेंचा आकडा चेक करायचा आहे। त्याच्यानंतर पहा, SUW मध्ये आपले काही लाभार्थी असतील तर तो देखील आकडा चेक करायचा आहे आणि ऑर्डर स्वीकारा। जर सर्व आकडे जर व्यवस्थित असेल तर ऑर्डर स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने पेज हे ओपन होत आहे। तर तुम्हाला वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की सप्टेंबर ऑक्टोबर 2026चा जो THR आपल्याला आलेला आहे त्याची आता ऑर्डर स्वीकारायची आहे। तर बघा, फोटो अपलोड करा या बटनावरती क्लिक करायचं आणि आपला फोटो हा अपलोड करून द्यायचा आहे। तर बघा, फोटो अपलोड करा या बटनावरती क्लिक केला। आता फोटो व्यवस्थित काढून घ्यायचा। जी आपली पावती आहे त्या पावतीचा फोटो व्यवस्थित काढून घ्यायचा। फोटो काढल्यानंतर पुन्हा बघा, फोटो जर व्यवस्थित आला असेल तर ओके या बटनावरती क्लिक करायचं। तर बघा, ज्यावेळेस आपण अपलोड करा या बटनावरती क्लिक करू अशा पद्धतीने फोटो हा आपल्यासमोर येत आहे। आता इथं जर आपल्याला काही टिप्पणी लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकताय किंवा डायरेक्ट प्रस्तुत करा या बटनावरती क्लिक करून तुम्ही हे क्लिक देखील करू शकताय। जर फोटो व्यवस्थित नाही आला तर पुन्हा फोटो अपलोड करा या बटनावरती क्लिक करून आपण फोटो देखील हा बदलू शकतोय। त्यामुळे फोटो हा व्यवस्थित घेणे अत्यंत गरजेचे आहे। आता प्रस्तुत करा या बटनावरती क्लिक करायचं। तर बघा, ऑर्डर स्कॅन केलेली आहे, तुमची ऑर्डर ही सक्सेसफुली रिसीव झालेली आहे, ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं। याच पद्धतीने सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, जे आपलं FSEMS ॲप आहे याच्यामध्ये ही ऑर्डर याच पद्धतीने घ्यायची आहे। याच्या अगोदरच्या देखील ऑर्डर तुम्हाला दिसत आहे, पूर्ण हे हिरव्यामध्ये दिसत आहे, म्हणजे पूर्ण ऑर्डर मी स्वीकारलेले आहेत आणि प्रत्येक ऑर्डरचा फोटो हा अपलोड केलेला आहे। तर याच पद्धतीने सर्व सेविकाताईंनो हे काम करून घ्यायचं आहे। जर तुम्ही अजूनही हे काम केलं नसेल तर आत्ता लगेचच तुम्ही हे काम करून घ्या, कारण की ज्यावेळेस आपल्याला THR येतो त्यावेळेस आपल्याला हे काम करणे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त शेअर करा। असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। अजूनही काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा। धन्यवाद।